नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमधील अशोक खरातांशी अनेक राजकीय नेत्यांचे लागेबंद माहिती समोर येत आहे. ठाकरे गट काय आणि भाजपा काय, किंवा राष्ट्रवादी असो शिवसेना, सर्व पक्षांमधील नेत्यांचं खरातांशी काही ना काही संबंध असल्याची गोष्ट उघडकीस येत आहे. अशोक खरातांशी जवळचे संबंध ठेवल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकरांनंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एक महिला नेता गोत्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अशोक खरात प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर आणि नीलम गोरे हे देखील अडचणीत आले आहेत. खरातसोबत त्यांचे फोटो असल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जाते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. सपकाळ यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने पुरोगामी महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली आहे. या प्रकरणामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरून विरोधकांकडून माहिती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक खरातनं शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या चाकणकर त्यांचा पाय पडताना दिसत आहेत. महिला सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर असताना माहितीमधील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मात्र या प्रकरणी गप्प आहेत. मंत्री अदिती तटकरे काय काम करत आहेत असा प्रश्न करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत मंत्री अदिती तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. काही काम नसेल तर राजीनामा देऊन घरी बसा असं सुनावले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरून मंत्री अदिती तटकरे यांना चिडवलं आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जातं, अदिती तटकरे काय रिॲक्शन देतात याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.